सांगली सातारा विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत एकमत झाल्याची माहिती। फडणवीस शिंदे तटकरेंमध्ये एक बैठक पार पडली आहे। स्थानिक नेत्यांना एकत्र काम करण्याच्या सूचना देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अखेर सातारा सांगली विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत एकमत झाले। स्थानिक नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप आणि वादांमुळे अडचणीत आलेल्या जागेवरून महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची साताऱ्याच्या वादावरून बैठक झाली आहे। स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या वरिष्ठ नेत्यांच्या स्थानिक नेत्यांना सूचना दिल्या जाणार आहेत अशी सूत्रांची माहिती। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले जात आहेत। चेतन, काय सविस्तर अपडेट? निश्चितच एकंदरीत 17 जागांवरतून ही एकंदरीत चर्चा सुरू होती। त्यातल्या 6 जागा आहेत त्या पहिल्यांदाच बिनविरोध निवडताना आपण पाहिल्या होत्या। मात्र महायुतीतील सातारा सांगलीची जी विधान परिषद जागा आहे त्यावरून कुठेतरी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड खटके उडत होते आणि या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची साताऱ्याच्या या वादावर बैठक झालेली आहे। विशेष करून दरेशन कदम जे भाजपचे उमेदवार या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून त्यांना मदत मिळत नसल्याची माहिती होती आणि आता अखेर वरिष्ठ नेतृत्वाकडून खालील पातळीवरती सर्वांना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती आहे। निश्चित, धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अकोला महानगरपालिकेच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळते। काँग्रेसचे 14 नगरसेवक स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती। काँग्रेस नगरसेवकांच्या कथित पक्षांतराच्या चर्चांनी अकोला शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। अकोला महानगरपालिकेतील काँग्रेसच्या 23 नगरसेवकांपैकी खरं तर 14 नगरसेवकांचा एक गट नाराज असल्याची माहिती आहे। हा गट वेगळा गट किंवा भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय। सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते झिशान हुसेन यांच्यावर हे नगरसेवक नाराज असून भाजपकडून या गटाला आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। मात्र मनपाचे विरोधी पक्षनेते डॉक्टर झिशान हुसेन यांनी हा दावा फेटाळून लावत भाजपवरच आरोप केलेत। आमचं हेच म्हणणं आहे की नाराजी अजिबात नाही आहे। पुढेही जसा आधी सुरू होता भाजपचा विरोध कायम राहील। कुठलीही नाराजी नाही। ते अफवा पसरवत आहे, त्यांचं कामच तो आहे, भ्रष्टाचार करत आहे आणि इश्यू डायव्हर्ट करायला काही ना काही न्यूज प्लॅन करायचं म्हणजे तेच त्यांचे काम आहे, तितकं ते करतात। काँग्रेसचे 14 नगरसेवक नाराज आहे, भाजपामध्ये येण्याची तयारी काय तुमच्याकडे आली माहिती? मला काही माहिती नाही। समजा ते भाजपमध्ये आले नाही, मला काही माहिती नाही। असं कोणी माझ्याशी बोललंही नाही, असा कोणाचा प्रस्तावही नाही आणि असं आम्ही काही चर्चाही करत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।